उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. आपला विषय चाललाय साधन रहस्याचा. महाराजांनी तिथं सुरुवात करून दिलेली आहे. त्यातल्या साधनानं थोडंसं त्यांचा विचार त्याला स्पर्श झालेला आहे. साधनानाम अनेकता आहेत, काही ती संपतील किंवा ती सगळी बघून होणार आहेत वगैरे असे आपल्या अजिबात काही कल्पना नाही. जेवढं म्हणून बुद्धिबळ देतील तेवढे ते बघत राहायचं. जेवढं त्यातलं मूळ कळून घेता येईल आणि करता येईल, काळाशी कशी गाठ घालता येईल बघत राहायचं, हा उद्देश. तेव्हा काकडा दर्शन पाहिलं, गेल्या वेळेला पूजेचा थोडा विचार केला, का पाहतो याचा विचार केला. नंतर इतर आता यात्रा आहेत, उपास आहेत, सेवा आहे, दान आहे, कित्येक गोष्टी आपल्यासमोर आहेत. तर त्यातला विचार आपला प्रधान हा की ही साधनं मूळ कशासाठी शोधली असतील, आपली रचना लक्षात घेतली असेल, त्यांना साध्य काय करायचं ते लक्षात घेतलं असेल आणि यांच्याशी सांगड घालून देण्यासाठी यांना काय सोपं असेल, यांना काय जमेल असा विचार करून ते केलेलं असणार एक. आणि दुसरी, नेहमी साधनांची सांगड ही त्या त्या काळाची असते. त्यामुळे कालोचित गोष्ट सांगणं हे ऋषी आणि भाष्यकर्त्यांचं कामच आहे. त्यामुळे ते नेहमी त्याला पुन्हा कालोचित स्वरूप देतात. कारण जे बैलगाडीच्या काळात ते आज विमानाच्या काळात नसेल, जे आज ते अवघड झालं. म्हणजे अशा पद्धतीचं काही साधन असेल तर त्यावेळेला त्यांनी बैलगाडीने प्रवास केला म्हणून मी आज बैलगाडीने प्रवास करतो म्हणलं तर बैलगाडी सुद्धा मिळणं अवघड आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे काळानुरूप चालणार अशा तऱ्हेच्या गोष्टी. तर हे असं ते एक नेहमी दुसरा विचार त्यांचा तिसरा जर असेल तर हा असतो की करणारा कोण आहे, ध्येय काय आहे आणि काळ कुठला आहे. तर त्याच्याशी त्याची सांगड असते. तो होता काय होतं सगळं करताना की ह्यातलं ध्येय अनेकदा धुसर होतं, कारण ती लांबच असतं. नेहमी ध्येय आपल्याजवळ असतं तर आपण प्रवासच केला नसता. त्यामुळे ध्येय लांबच असतं, करणारा सगळ्यात जवळ असतो. आणि करताना जो काळाचा विचार केलेला असतो तो पुढं जात असतो आणि त्याचं भान फार कमी लोकांना असतं. हे असं होऊन साधनांचा गोंधळ होतो. ही त्याची अगदी शुद्ध जर चौकट असेल काही. आणि साधनांचं असं का झालं, खूप साधनांचं, किंवा अनेक लोक ती साधनं का करीत नाहीत, किंवा त्यांना शंका का येतात, किंवा पुढच्या पिढीमध्ये ह्याचे आढळ का होत नाही. आपल्याला अनेक वेळेला कुलाचाराच्या, कुलधर्माच्या अनेक बाबतीत हा प्रश्न पडतो, साधनांच्या बाबतीत पण पडतो. तर ते पडण्याची कारणं आपल्याला एकदा माहीत असावी म्हणून सुरुवातीला एक 5 मिनिटं हा विषय सांगितला. आता आज दिव्याची अवस्था आखाडीच, म्हणजे गुरुनाथ महाराज की जेव्हा उद्यापासून श्रावण सुरू होणार. या आजच्या मुहूर्तावर म्हणजे आता उद्यासाठी म्हणजे अर्थात आज आपण उपवासाबद्दल थोडा विचार करूया. हे एक साधन म्हणून अत्यंत पुरातन साधन म्हणून सांगितलेलं आहे. जे म्हणून कोश, जे म्हणून विचार ह्याच्याबद्दल पूर्वापार मांडले गेले आहेत. त्यामध्ये खूप प्रकारच्या व्युत्पत्ती याला आहेत. म्हणजे वसं आहे, असं आहे, असं आहे, सगळ्या प्रकारच्या उत्पत्ती आहेत. पण भगवंताची सांगड फक्त उपनिषद आणि तेवढ्याच काळात आहे. बाकीच्या सगळ्या सांगड खाण्याचीच आहे. एकंदरीत त्याचा प्रभाव नुसता ह्याच्यावर राहतो असं नाही, सामान्यांच्यावर राहतो असं नाही. वर जे मधला जो लेअर आहे कुठेतरी, शास्त्री पंडित असतील किंवा कदाचित तो यांचा असेल, धर्माचा असेल किंवा आणि कशाचा असेल, तर त्याच्यामध्ये सगळं त्या खाण्यापिण्यावर आलेलं आहे. आणि याला काही या बाबतीत, या साधनाच्या बाबतीत तसं धर्माधर्मात सुद्धा भेद नाही आहे काही. सगळीकडे उपवासाचं महात्म्य आहे. वेगळ्या प्रकारचं आपल्याला माहिती असेल की ते वेगळ्या प्रकारे पाळलं जातं. आता उद्यापासून श्रावण पाळण्याचे सुद्धा किती प्रकार आहेत आपण आठवलेले बरे. तर त्या दृष्टीनं आपण आपल्या पुरता उपासापुरता विचार केला तर साधारणपणे एक खाण्यात बदल करणं
किंवा काहींचं जास्त अधिक थोडे सावध असतील तर कमी खाणं, असं साधारण आजचं स्वरूप आहे. म्हणजे जे लोक निदान हा विचार करतायत त्यांचं, बाकीच्यांना श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक सर्व समभाव आहे, त्यांच्या दृष्टीनं काही फरक नाही. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ लोक काय असेल ते बघतील, तेव्हा असं असेल त्यांचा प्रश्न नाहीच. पण जे निदान एवढा तरी विचार करतात ते निदान बदल, कमी खाणं वगैरे असे काही विचार करतात. आता ते करतातच एकदा म्हटल्यानंतर खाण्यातला बदल कमी करणं किंवा कमी करणं खाणं वगैरे याला कोणाचा आठवडा, कोणाची एकादशी, कोणाचं श्रावणातलं म्हणून काहीतरी आणखीन शुक्रवार काय, गुरुवार काय असेल ते. तर त्यात आता बदल म्हणजे काय करणार जास्तीत जास्त. आता जास्तीत जास्त म्हणजे तसं सांगता येण्यासारखं नाही आहे बरं का, हे खरं सांगायचं हा विषय न संपणार आहे. कारण उपवासाचे पदार्थ म्हणून हे आहे ना आपल्याकडे, रेसिपीचं पुस्तकसुद्धा मिळतं, चांगलं 150-200 रुपयाला मिळतं, डिस्काउंट मिळतं त्याच्यावर, पण ते पुस्तकसुद्धा मिळतं. म्हणजे काही सुचत नाहीसं झालं नवीन खाण्याचं काय करावं याच्यासाठी तर ते त्यात मिळतं. बाकी आपल्याला शाबू वडे वगैरे सगळं ते माहितीच असतं. साखर भात, वरीच्या तांदळाचा साखर भात, काय म्हणजे यंत्रणा असेल काय, आपलं अज्ञान केवढं आहे म्हणलं आपल्याकडे. वरीच्या तांदळाचा शिरा म्हणजे कारण उपवासाचाच झाला तो वरीचा केल्यामुळं. त्यामुळं असं आपण इतकं त्याच्यातून असे मार्ग 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 काढलेत की भगवंतसुद्धा आपल्या मागणं यायला लागलं तर आपण त्याला सापडणार नाही. मला आपलं काय वेळा असं वाटतं, आपलं तुम्ही विचार करून बघा. हो, ते उपवासाचं हे जसं शिरा म्हणलं तसं उपवासाचं ते उपीट, उपमा उपवासाचं उपीट आहे उपवासाचं. म्हणजे मग आता काय साधं उपीट खाल्लं काय, ते उपीट खाल्लं काय, म्हणजे बदल हा त्यातला मूळ मुद्दा मान्य आहे. म्हणजे त्याचं चवीत थोडा बदल पाहिजेच माणसाला, पण ती अवेलेबल आहे, सगळं आहे. आता बाकी वेफर्स बाहेरून तर काय पुरवठ्याला काय तोटाच नाही. आता स्पेशल आता केवढ्या ऑर्डर सुटल्या असतील तिकडे, किती पाकिटाच्या पाकिटं भरत असतील. अरे बापरे, हे ते आपल्या कल्पना केली तरी एक सीझन आहे. म्हणजे आता उपवासाच्या पदार्थांचा त्यांचा सीझन सुरू झाला, अख्खा श्रावण किंवा चातुर्माससुद्धा. तर पहिला अगदी भरातला सीझन आणि मग नंतर थोडा उताराचा पण आहे, तेव्हा ते सुरू झालेलं आहे सगळं. ते आपण सध्या उपवासात कुठे आहोत हे कळण्यासाठी खरं हे 5 मिनिटं त्याच्यासाठी घालवली. आणि सर्वात आबाल वृद्धात जर काही अगदी लोकप्रिय असेल तर आपली ती खिचडी मस्त एकदम एक नंबर, सगळ्यांना आवडणारी गोष्ट. किंवा आत्ता सध्या आपली साधारण परिस्थिती अशी आहे. आता उपवासाचे रहस्य बघायचं झालं तर खोल आहे, पण निदान वरवर उपवास म्हणून काय म्हणायचं त्याला ते बघायचं झालं तरीसुद्धा म्हणजे जवळ आहे, निअरनेस आहे. जास्तीत जास्त जेवढं म्हणून जवळ असेल तेवढं. आणि दुसरं म्हणजे सेकंडरी पण दुय्यम आहे. म्हणजे खाण्यातच असेल तर दुय्यम खाणं आहे, जवळ बसण्यात असेल तर दुय्यम बसणं आहे. आपल्याकडे उपनिषद शिकायला जे बसत मंडळी त्यावेळेला काहीही अशा तऱ्हेच्या यंत्रणा नव्हत्या. झाडाखाली जो कट्टा बांधलेला आहे पार, त्याच्यावर कोण ऋषी असतील ते बसतील, बाजूला मंडळी बसतील आणि 4 शब्द ब्रह्मज्ञान ते शिकून घेतील, शंका विचारतील, उहापोह करतील, खात्री करून घेतील आणि प्रत्यक्ष जगून बघतील प्रयोग करून. ही शिक्षणाची पद्धत. तर त्या ठिकाणी जे बसणं ते म्हणून ते उपनिषद जवळ बसून शिकायची विद्या अशा अर्थाने ती निर्माण झालं. तेव्हा सेकंडरी हा एक त्याच्यामध्ये अभिप्राय आहे उपमध्ये दुय्यम स्वरूपाचा. तर आता बसायचं असलं तरीसुद्धा दुय्यम स्वरूपाचं आहे. म्हणून कधी ते आसनात सुद्धा ते मागे एकदा आपल्याला आठवत असेल प्रल्हाद महाराजांच्यात आणि रामानंदांच्या त्या पादुकांच्या त्यांनी त्या हे कट करायला सांगितलं ते आसन. ते ह्यांना काही कळलं नाही, पण त्यांनी ते कट केलं नंतर ठेवल्यावर पुढे मग तो सगळा कार्यक्रम वगैरे झाल्यावर नंतर ते म्हणाले ते त्यांच्या बरोबरीचं झालं होतं गुरूंच्या, म्हणून त्यांनी ते कापून घेतलं. तेव्हा अशी पण माणसं होऊन गेली. म्हणजे त्यांना हे उपनिषद बरोबर कळलेलं होतं असं म्हटलं पाहिजे, किंवा ते त्या रहस्यात राहत होते म्हणून त्यांनी म्हणावं, यांनी ऐकावं आणि यांनी सांगावं तसं व्हावं. ही जी क्रम आहे ते होऊ शकतं तसं. तर त्याच्यात निअरनेस एकदम जवळ जेवढं शक्य असेल तेवढं वास्तव्य करणं, वसं म्हणजे राहणं. तेव्हा उप आणि वस एवढ्या मूळ धातूतून जे निघालं ते
जवळ आहे, जवळ राहणं आहे, वास्तव्य आहे, सातत्यानं स्मरण आहे. म्हणून श्रावणामध्ये सलगपणे कार्यक्रम असतात. म्हणजे कसं ते मुळाचं काय होतं नंतर आपण विचार करू, पण मूळ बसवताना त्यांनी किती विचार केला असेल की श्रावणात रोज काहीतरी असतं. म्हणजे याच्या आपल्याकडे अनेक ठिकाणी श्रावणात रोज पोथी असते किंवा काही एखादा ग्रंथ असतो, तर तो रोज का श्रावणात आला, तर ते त्याच्यातला जो कायम जवळ राहण्याचा जो वास्तव्याचं जे सान्निध्याचा जो विषय आहे तो त्याच्यातला तो पुरा करण्यासाठी हा मार्ग काढला. कारण नुसतंच बसून येऊन मनुष्य काही जाणार नाही, त्याला वेळ असणार नाही, सगळ्यांना बाकीच्यांना वेळ असणार नाही. सत्संगाला त्याला एक काहीतरी साधन असावं म्हणून त्याला हे लावून दिलं की श्रावणात अशा तऱ्हेनं बाबा पारायण कर. श्रावणात करावा म्हणजे तो बरोबरच आपोआपच ज्ञानेश्वरीजवळ बसला, काय गाथेजवळ बसला, दासबोधाजवळ बसला, हे बसलं हे याचं कारण का, तर त्याला ते सान्निध्य मिळालं. तेव्हा जवळ राहण्याचा जो वस म्हणजे राहणे हा या अर्थाने जो आहे ते वास्तव्य होणं, ते जवळ राहणं. सातत्यानं जवळ राहिलेल्या माणसाला स्वाभाविकपणे त्याचा गुण आणि त्याचं अनुसंधान लागतंच. कारण काल कुठेपर्यंत आलो होतो, काय चुकलं होतं, काय महत्त्वाची ओळी गेली होती, आपल्या वाचनातून काय आलं, हे त्याच्या कुठेतरी त्याला आज बसलं की ते आठवतच कालचं. त्यातली एक ओळ आठवेल, त्याला एक शब्द कदाचित आठवेल, पण तो वेगळा असेल आणि त्याचं तो लक्षात राहिला असेल, असं असेल. एक शब्दसुद्धा पुरेसा होतो की आपल्याला एक अनुसंधान सुद्धा आहे, आपल्याला काय कमी पडला आहे, एका शब्दानं सगळं परमार्थ गोळा होतो सगळा, तर ते तसं होऊ शकतं. म्हणून ते व्हावं म्हणून स्मरण आणि हे निर्माण व्हावं म्हणून हा एका बाजूनी हा जो त्यातला उपवासातला आहे त्यातला वसनी. दुसरं असं म्हणजे खाणे आहे किंवा आसनही आहे. पण आसन हे तरी दुसरा उपचा जो अर्थ लावला त्याच्यातला जो आसन आहे ते सेकंडरी आहे, म्हणजे दुय्यम दर्जाचं आहे. खाणं उपासाशी निगडित आहे, बरोबर आहे, आपलं उपासाशी निगडित आता खाणंच राहिलं, ते प्रधान झालं. जे दुय्यम होतं हे काळात झालं. काळात काय फरक पडले आणि मूळ रहस्य का गायब झालं, परमार्थाचे रहस्य कोणात दिसत नाही, तात्यासाहेब म्हणाले. आणि हे महाराजांनी म्हटलं, ते का म्हणावं लागलं, तर हे दुय्यम होतं ते प्रधान झालं. म्हणजे प्रधान होतं ते दुय्यम झालं. आता प्रधान काय होतं, राहणं, वास्तव्य, सातत्य, अनुसंधान, स्मरण हेच प्राधान्याने होतं, ते सगळं दुय्यम झालं. आणि हे खाण्याचं त्याचं मग आता ते प्रकार करायचे आले म्हटल्यावर काय मनुष्य दिवसभर सुद्धा ते करत राहू शकेल. हे सगळं झालं ते सेकंडरी त्यांना अभिप्रेत होतं, ते असं धातूपासून. आता याच्यात पुन्हा अधिक सूक्ष्म म्हणजे ह्यात जो उपशब्द आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्याकडे उपशब्द हा जो उपसर्ग आहे हा खूप ठिकाणी वापरतात. आता उदाहरणार्थ उपकार शब्द आहे, म्हणजे उपासना शब्द आपला चालला आहे म्हणून हा उपशब्द आहे, त्याच्यातला उपकार आहे. तर त्या कारमध्ये कृती अभिप्रेत आहे ना, उपकार, ह्यांनी यांच्यावर उपकार केले, त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी कृती केली ना. साध्या भाषेमध्ये आपण अगदी हे सोडू, शब्दार्थाचा खोल सोडू, पण निदान उपकार केलेत किंवा त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं आहे. तेव्हा ते जे केलं आहे ते करण्याचं सामर्थ्य, याचा अर्थ उप. त्यातला जो उप आहे त्यामध्ये त्याचा दुसरा अर्थ हा जसा एका बाजूनी जवळ राहणे आता वरती सांगितले तसा दुसरा अर्थ हा पण आहे की सामर्थ्य असणे एखाद्या गोष्टीचं, ते पण त्या उपमध्ये आहे. आणि ते सामर्थ्य असल्यामुळं, तसं सामर्थ्य असल्यामुळं ते कशाला जोडायला, आता उपकाराला जोडलं तर कृती करण्याचं सामर्थ्य येईल, तेव्हा तसं उपकार करण्याचं सामर्थ्य. म्हणून आपल्या रमणांचं म्हणणं होतं की त्या कोणाची यांनी म्हणजे ह्या कोणत्याही संतांचं मूलभूत म्हणणं नेहमी एक असतं, तसं आहे ते की कोण कोणावर जगात उपकार करतो, खऱ्या अर्थाने कोणीच कोणावर करीत नाही. उपकार करणारा तर मुळात उपकार घेऊन जन्माला आलेला आहे, तो काय उपकार करणार नाही का, अगदी बेसिक पाहिलं तर त्याच्यावरच उपकार झालेत म्हणून तो पडतोय पुढचं. त्यामुळे खऱ्या अर्थानं उपकार करणारा एकच, तो खरे उपकार करतो. बाकीचे त्या उपकाराचं काय करतात ते पुढे ते त्यांच्या परीने करत असतील, त्यात चांगलं करतात ही गोष्ट चांगली. पण ह्या जो मूळ उपसर्ग आहे त्याच्या बाबतीत विचार केला तर त्याला सामर्थ्य आहे. उप म्हणजे जसं जवळ असेल तसं. आता कृती जवळ असेल तर उपकार, मग त्याच्यात ती कृती करण्याचं सामर्थ्य आहे. आता दुसऱ्यांसाठी ती केली म्हणजे तो उपकार झाला. तेव्हा जवळ जे असतील त्यांच्यासाठी उपकार पूर्वक, म्हणजे आपण आता उपकारचा शब्द स्पष्ट करायचा म्हणून त्यांच्या हितासाठी कृती करणं हा उपकार झाला. जे जवळ आहेत, उप आहेत, जवळ आहेत आणि ते करण्याचं सामर्थ्य आहे, तर ते सामर्थ्य असलेलं त्यांच्यासाठी वापरणं हा उपकार झाला आपल्या दृष्टीनं. तेव्हा हे उपास
उपासाच्या दिशेनं चाललेलं ही वाटचाल आहे, ते कुठून निर्माण झालं आणि कुठं आलं ते. आणि त्याच्यात दुसरा त्याचा अर्थ एवढंच आहे की जसं जवळ राहणं आहे तसं अन्नापासून दूर राहणं असं दुसऱ्या बाजूने अर्थ आहे. त्यांच्या जवळ आणि अन्नापासून दूर, कारण अन्नाच्या जवळ असेल तो त्यांच्या जवळ सहसा नसतो. समाधी एका ठिकाणी, कोठीघर आपल्या सभागार एका ठिकाणी आहे, असं राहतच, त्याला काही इलाज नाही. त्यामुळे यातच दोन्ही गोष्टी आहेत की एक ॲब्स्टेन फ्रॉम समथिंग, त्याच्यापासून दूर राहणं. तर ते ॲब्स्टेन फ्रॉम फूड, अन्नापासून दूर राहणं, हा दुसऱ्या बाजूनी या वसधातूमुळे मिळणारा अर्थ आहे. तेव्हा त्यामुळं आपण म्हणतो ना वस्ती वगैरे शब्द निघाले, हे वसपासून निघाले. मग वस्ती राहणं अशा अर्थाने जे वापरतो. आता उपवास म्हणजे जवळ वस्ती करून राहणं, भगवंताच्या जवळात जवळ वस्ती करून जो राहिला त्यांनी उपवास केला. आता हे आपलं समजून घेत चाललो याच पातळीवर असू दे, कारण आपल्याला एखादा उपास आठवला तर भगवंताच्या जवळ वस्ती करणं वगैरे याच्याशी एकदम जुळवायला अवघड जाईल. म्हणून आपण समजून घेत चाललो, तसंच घेत गेलेलं बरं आपल्याला. तेव्हा उपासाला अधिक वस असो, म्हणजे राहणं असो, असं म्हणलं तसं खाणं असो, नुसतं जो असं शब्द आहे त्याच्यातला जो मूळ धातू असं म्हणून आहे त्यालाही भक्ती करणं, पूजा करणं, सेवा करणं, हे सगळे असं धातूचे अर्थ आहे. त्यामुळे उपासना जो शब्द इकडे निघाला तो अशा तऱ्हेनं जवळ राहून त्याची सेवा, त्याची भक्ती, पूजा हे करणं हे उपासनेतून निर्माण झालं. तेव्हा म्हणून महाराज म्हणताना एक शब्द म्हणाले तेवढा आपण लक्षात घेण्यासारखा आहे. जाता जाता त्याची आठवण सुरुवातीला शेवटीसुद्धा करायला हरकत नाही की उपासा पुढील मुख्य ठाण उपासना जाणं. त्यांनी सुद्धा उपासाचा विचार करताना स्पष्ट शब्द वापरलेला आहे. उपासा पुढील ठाण मुख्य उपासना जाणं, म्हणजे उपासाच्या पुढे सुद्धा त्यांनी पुढचं ठाण हे उपासना आहे असं सांगितलेलं आहे. हे त्यांनी अगदी साध्या भाषेत सांगितलं तात्याने. आपण आपल्या ह्याच्यात खोलात जाऊन समजून घ्यायचं असेल तर घ्यायला हरकत नाही. तेव्हा किती प्रकारे हा शब्द लागतो, मी मग अशी म्हटलं तसं वसं आहे, असं आहे. अशनं म्हणजे खाणं, ते अशन आहे. आस शब्द आहे, त्याच्यापासून हा शब्द सिद्ध होतो. तर आस आहे त्याच्यामध्ये वाट पाहणे, तर परमेश्वराची, उपास्याची, दैवताची वाट पाहणं ह्या अर्थाने उपास आहे, जी वाट पाहतोय तो. आता अनेक वेळेला आपल्या लक्षात येत असेल की जो वाट पाहतोय त्याला भुकेचं भान नसतं, स्वाभाविक असतं ते. म्हणजे सहज उपास कुठे घडेल, तर तो वाट पाहत असेल तर तो काय म्हणेल, ते आल्यावरच चहा घेऊ. अगदी साधं आपण विचार करू, आपल्या पुरता विचार करू की ते आल्यावरच जेऊ. आपला पाहुणा जर एखादा जवळचा येणारा आहे, काय प्रेमळ आहे, काय आदर आहे, आपल्याला काय भाव आहे, असं कोणी येणार असेल तर ते आल्यावरच जीव असं आपण म्हणतो की नाही. मग आपल्याला त्यासाठी अर्धा तास लागला, तास लागला, मग पोटात तर माणसाच्या कावळे ओलांडणार, शेवटी त्यांचं काम आहे, पोटाचं शरीर ते करणार. पण ते केलं तरी आपल्याला त्यावेळेला चालतं, कारण आज ओढ महत्त्वाची असते. त्यामुळे त्या प्रेमापोटी त्याला असं वाटतं की तासभर उशीर झाला तर काय बिघडणार आहे, होईल की. पण ते आले की आपण बसू, म्हणजे जवळ बसून पुढे जेवू हा जो भाव आहे ते सान्निध्यापोटी, ही आसेपोटी, तो त्याचं जे त्याग करायला झाला तो उपास. तो आता त्यावेळेला त्याग नाही का केला त्यांनी, 2 तास उशीर झाला समजा, आणि त्याचं जेवणाची वेळ गेली तर ती गेली तरी चालेल, कारण देव येणार. कोण आपला जो देव असेल तो काय म्हणतो, त्याचा माणूस असेल, जवळचा असेल, आदराचा असेल, ते येणार, त्याच्यासाठी ते गेलं तरी चालेल. त्यामुळं हा असं महत्त्वाचं आहे. आता सगळंच सारांशाने बघायचं आहे म्हणून आणखीन एक विषय याच्यातला महत्त्वाचा आहे की आपल्यासमोर रहस्य म्हणून ही निघाली कुठून, हा विचार करण्यासाठी सांगितलं. हे आत्ताचं सगळं कुठल्याही बाजूनी असं असो, आत्ता सांगितल्याचा सारांश काय, असं असो, वसं असो, असं असं म्हणून बघा, किंवा आस म्हणून त्या अर्थाने ह्याचा हे व्युत्पत्ती लावा, कशीही लावली तरी ह्या सगळ्यात ह्यातलं राहणं म्हणजे जो वास तो महत्त्वाचा आहे. त्यातला आता फक्त पदार्थांचा वास शिल्लक राहिला, भगवंताचा गेला ही अडचण एवढीच आहे. आता आपण नेहमी अभंग म्हणतो, इथे आता म्हटला मध्ये आपण अभ्यास केला, सगळं झालं. येऊन या वास करेशी हृदयी, असे घडे काही कासे, त्यात तो वास शब्द होता.
तिथे ते भगवंताचे हृदयात राहणं कशामुळे होईल अशी ओढ त्यांना लागली. ती आस असली की वासत आस नसली काय होत नाही. किती माणूस जवळ असो, काय असो, तो कसले असो, त्याचं ते व्हायला त्याच्या ठिकाणी आस लागते. ते आसवरूनही सिद्ध होतं. तर तसंही याचा उपासाचा अर्थ लक्षात घ्या. उपासामध्ये भगवंताची आस आहे का, ती आस जर असेल तर आपोआपच बाकीचं होतं सगळं. कारण आस लागलेल्या मनुष्याची दिशा, त्याचं खाणंपिणं सगळं ते त्याला धरून असतं. काय असेल ते जे काय आहे ते त्याला धरून. जसं एखाद्याचं विद्यार्थ्याचं ध्येय ठरलं, अमुक एक मार्क मिळवायचे आहेत की त्याचं ध्येय ठरलं, मग जागरण नाही, मग हे नाही, मग काय लवकर उठणं, काय व्यायाम, काय जे असेल ते सगळं खाणंपिणं सगळं ते त्याला धरून असतं. तसं हे एकदा हे उपासामध्ये भगवंताची आस लागली की हे होतं. आता हे उपासाची आणि या जेवणाची ही संगड मी खूप कोशावून त्याच्यामधून शोधाशोध खूप केली याच्यासाठी. ही काय कशातून निर्माण झाला असेल. म्हणजे एक व्यवहार कळू शकतो त्यातला, पण थोडा व्यवहार कळला तरी मूळ हे आलं कशातून ते आपल्यासमोर एकदा ठेवतो. आपल्याला ते माहिती असेल, पण ज्यांनी संस्कृतीचा अभ्यास, ज्ञान संस्कृतीचा किंवा अशा संस्कृतींचा अभ्यास केला असेल तर त्यांना ही कल्पना असेल. ते आलं कशामुळे, तर यज्ञपूर्वी फार म्हणजे जिथे यज्ञ संस्कृती त्याच्या आधीचा विचार यांचा सोडून देऊ क्षणभर, म्हणजे बाजूला ठेवू, उपनिषदांचा विचार बाजूला ठेवू. पण जिथे यज्ञ सुरू झाले त्यावेळेला काय होत असेल की यज्ञाची कुंड रचली जात. तो खूप दिवसांचा कार्यक्रम आहे, समजा 21 दिवस आहे, 7 दिवस आहे, काहीतरी असा कार्यक्रम आहे. तर त्यावेळेला यज्ञकुंड रचली जात. तिथे जो कोणी हे यज्ञ करणार आहे तर ते यज्ञ कुंड किंवा तिथलं जे यज्ञीय जागा आहे ती सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यांनी करून दिलेलं आहे. आता ते येतील सकाळी, त्यावेळेला त्यांचा ते यज्ञ काय ते पद्धतीनं सुरू करतील. तर तो जो यज्ञ होणार आहे तिथे त्या यज्ञाचे ते सांभाळण्यासाठी रात्रंदिवस त्याला सतत तिथं राहावं लागेल. ते जवळ राहणं ते त्यातून आलं. आता तिथंच जवळ राहायचं आहे आणि त्यांचे सगळे नियम पाळायचे आहेत, त्यामुळे अन्न नाही कुठं. म्हणून उपास घडला. म्हणून महाराज जे म्हणाले त्याचा अर्थ तिकडून लागला नंतर की उपास घडावयात जी मौज आहे ती करावयात नाही. किती बरोबर म्हणाले. म्हणजे थेट अगदी उपनिषदात जाऊन भेटलं. ते वाटतं वाक्य साधं. उपास घडावयात जी मौज आहे ती करावयात नाही. आता हे ठीक आहे, माणसानं इतकं वळण आणि पटकन जाता येत नाही. म्हणून मग ते गुरुवार, शुक्रवार, शनिवार काय जे आपलं ठरलं असेल त्याप्रमाणे करावं, हे चांगलं आहे. पण मूळ हे सगळं लक्षात ठेवून करावं हे बरं. तर त्यातल्या त्यात सुद्धा उपास घडावा. तर काही वेळेला अशी कामच अशी उद्भवतात किंवा काय प्रपंचाचं उद्भवतं. काही वेळेला आपल्याला काय ज्ञानेश्वरीचं सुद्धा उद्भवेल. असं वाटेल की बस वाचतोय आता, छान लय लागली, वाचत राहावं. आणि गेला वाचत, गेले 2 तास, 3 तास, 4 तास, काय पण पाणी प्यायलं, काय असेल ते असेल, काय 4-5 तास गेले. अर्थात हे सगळ्या जेवणाची वेळ टळून गेली. आता ह्या वेळेला जो मध्ये जो काळ गेला तो जो उपासाचा गेला तो खरा उपास ते घडला. मग असा कदाचित एखाद्या दर्शनाला गेल्यावर, एखाद्या बाहेर ठिकाणी गेल्यानंतर असं सुद्धा होतं. पंढरपूरला गेलो, यात्रेत उभा राहिलो, ते लाईनीमध्ये कधी संध्याकाळी नंबर लागला, दिवसभर मनुष्य त्यात उभा असतो. त्यावेळेला त्याला पाणी सुद्धा मिळणं मुश्किल असतं. कोणीतरी शेजारचा देतो, त्यावर तो पुन्हा 2 तास काढतो, परत 2 पाणी पितो. हे त्याचं ते एक पाण्याची बाटली घेऊन सुद्धा त्याचं असे राहणारे किती लोक त्याच्यामध्ये आहेत. तर मध्ये बाहेर पडता येत नाही, होता येत नाही, ते बारीक ते उभे असतात. मग अशा तऱ्हेनं दिवसभर उपास घडतो आणि नंतर संध्याकाळी दर्शन होतं. तेव्हा आता या वेळेला जो उपास घडला तो केलेला नव्हता, पण त्या दर्शनाच्या ओढीपोटी काही नसलं तरी चालेल म्हणून जे काही पाणी पित होते 2 घोट, ते तेवढ्या 2 घोट पाण्यावर ते दर्शन झालं. त्यावेळेला जो घडला तो घडला त्यात मौज आहे. तो मी केला आणि म्हणून फराळाचे दोन्ही शब्दांमध्ये पदार्थ अडकवून उभा राहिले आणि काय घरी असल्यासारखं झालं. तिथं असलं काही नाही, झालं काय थोडे व्हायला कष्ट यापेक्षा काही नाही. तर त्या अर्थाने त्यांना अभिप्रेत नाही. असा ज्या वेळेला घडेल त्यावेळेला ते होईल. तर हा जो यज्ञाचे जो व्रतस्थ राहणारा माणूस आहे, जे रक्षण करणारा यज्ञाचा तिथे जो कोणी असेल मनुष्य ज्याच्यासाठी हा यज्ञ चालला आहे, तर ते जे देवस्थान आहे, यज्ञस्थान आहे, त्या ठिकाणी तिथं व्रतस्थ राहून त्याने खाण्यापिण्याचे नियम पाळायचे. त्यातून खाण्यापिण्याच्या नियमांचा संबंध आला की
की त्याला व्रतस्थ राहायचं आहे म्हणून त्याला खाण्यापिण्याचे नियम सांभाळायचे आहेत आणि ते नियम सांभाळून पुन्हा जवळ राहायचं आहे. त्यामुळे तिथं यज्ञ देव आहेत. एक दिवशी ठीक आहे मंथन केलं, पहिल्या दिवशी अग्नी प्रज्वलित झाला, तो तसाच्या तसा असतो, तो रात्रभर तिथे बसून राहायचं असतं. पहारा येतो एक प्रकारचा, आपण तर रात्रीचं नामाचा पहारा नाही कधीत, तसं तिथे यज्ञाचा पहारा आहे. तर तो यज्ञाचा पहारा करणारा हा जो यजमान कोणी बसलेला आहे तो त्याची वेळ झाली आणि ते कोणीतरी येऊन हजर झाले की आंघोळ करणार आणि परत येऊन तिथे त्याच्या काय यज्ञकर्ते असेल त्याला तो बसणार. तर या वेळेला त्याला व्रतस्थ राहायचं आहे आणि त्यातून खाण्यापिण्याचे नियम आलेले आहेत आणि म्हणून बरोबर बसणं जवळ आलेलं आहे. त्यामुळे देवाच्या अग्नीच्या प्रत्यक्ष साक्षात अग्नीच्या तो जवळ आहे. तेव्हा त्यातून हे नियम आले. म्हणजे या मूळ देवाच्या जवळ राहण्यामध्ये, अग्नीच्या या रूपाने असलेल्या देवाच्या जवळ राहण्यामध्ये हे खाण्याचं कुठून आलं तर ते व्रतस्थ राहण्यावरनं आलं आणि त्याला बाजूला जाता येत नाही यावरून आलं. त्यालाच व्रतस्थ राहायचं आहे, त्यामुळे आणूनही दिलं तरी तो घेणार नाही. त्याचं जे काय सांगितलं, त्याला दूध घ्यायला सांगितलं, काय घ्यायला सांगितलं तर तो घेणार, त्याच्या पलीकडे तो काय घेणार नाही. तर यातून खाणं त्याच्याशी जोडलं गेलं. आता एकदा खाणं जोडलं गेल्यानंतर खाणं मोठं होऊन बसलं, यज्ञ गेलेच. त्यामुळे तो विषय कसा उलटसुलट झाला असेल ते आपल्या लक्षात येईल. तर सगळा खाण्याच्या क्षेत्रातला विषय व्हायचं मूळ कशात आहे ते आपण एकदा समजून घेतलं की आपल्याला काय करायचं ते आपल्याला ठरवता येईल. की काय उपाशी राहणं किंवा हे आता उपासाचं स्वरूप म्हणजे काहींचं कडक, काहींचं निर्जळीपासून ते अगदी हे सांगितलं असं सागर संगीतपर्यंत सर्व प्रकारचे हे आहेत उपास आहेत. पण ह्याच्यात त्या यज्ञीय म्हणा किंवा आजची जी काही स्वरूप असेल ते देवाचं म्हणा, त्याच्या जवळ राहण्याचा भाग कुठे आहे ते आता आपणच शोधायचं. तेच त्यातलं रहस्य. ते गेलेलं आहे. तर ते आपल्याला जर प्रस्थापित करता आलं कुठल्याही मार्गाने, घरच्या देवाच्या हातात असेल, काही ना व्यवहाराने ते सोयीचं असेल, काही ना व्यवहाराने एकटे असतील, त्यांना स्वातंत्र्य असेल, ते विठोबाच्या देवळात जाऊन बसतील, काय आपलं काय म्हणणं नाही. त्यांना जे शक्य असेल तिथे त्या देवस्थानाच्या ठिकाणी ते 12 तास बसले, त्यांचा 12 तास उपवास झालेला आहे. कारण तो उपवास आहे खऱ्या अर्थाने. त्यांनी काहीही केलेलं नाही, मध्ये पाणी प्यायले फक्त, ठीक आहे, व्यवहाराच्या दृष्टीने पाणी प्यायले आणि 12 तास तिथे ते बसून राहिलेले आहेत. काय नामस्मरण करतायत, काय हरिपाठ म्हणतायत, काय त्यांचं जे चालू असेल साधन ते करतायत. तर त्यांचा उपवास झाला. आता संध्याकाळी आल्यावर ते जेवल्याने काय फरक पडत नाही. मूळ त्यांनी फरकच पडत नाही मुळात खरं सांगायचं तर. कारण ती गोष्टच मुळात कमी महत्त्वाची बांधलेली होती. आपल्याला ती महत्त्वाची झाल्यामुळे हे सगळं गेलं. हे रहस्य लक्षात घ्यायचं. आता ह्याच्यातलं ही एक बाजू फक्त ऐतिहासिक सांगितली. आता दुसरी बाजू आपल्यासमोर ठेवतो जी माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे. आणि तिसरी बाजू मला समोर ठेवायची त्याच्या पुढची, ती म्हणजे आजचा काळ. शेवटी काळावर काहीतरी भाष्य करणं हे आपलं कामच आहे आणि शोधणं हे काम आहे आणि त्याची सांगड घालणं हे पण काम आहे. आता किती कोणाला धाडस कसं होईल किंवा किती त्याच्याशी जमवून घेता येईल, काळाप्रमाणे आपल्याला कशी साथ मिळेल, हा ज्याचं त्याचं विषय आहे. पण ते समोर असलं पाहिजे एवढं खरं. आणि शोधून सुद्धा स्वतः हे काढलं तरी चालेल. तर ह्याच्यातला अधिष्ठान ईश्वराचं गायब झालं हा मूळ प्रश्न. तो लक्षात घेण्यासाठी आपण उपासाची रहस्य लक्षात घेऊ की उपासाचा हेतू किंवा मूळ आपल्या दृष्टीनं लक्षात घेऊ. काय आहे उपासामध्ये त्यांना, म्हणजे खाण्याचीच बाजू, अगदी इकडची बाजू लक्षात घेतली आपण. आता ते देवाच्या जवळ बसणे वगैरे हा त्याचं मूळ शोधलं, ते सापडलं, ते बाजूला ठेवलं, त्याचं काय करायचं ते ठरलं असेल आपलं. आता याच्यानंतर ही जी खाण्याची बाजू आहे त्याच्यामध्ये काय त्यांना अभिप्रेत होतं, त्यानं तरी का व्रतस्थ राहावं, त्या मूळ यज्ञ माणसं जिथे कुठे सुरू झालं तिथे जिथे खाण्याचा संबंध आला त्यांनी तरी व्रतस्थ का राहावं, त्यांनी का खाऊ पिऊ नये, त्याला दिवसभर काम आहे उलटं आणि ते धगीशी बजायचं आहे, तर त्यांनी ते उलटं व्यवस्थित खाल्लं पाहिजे उलटं. तर असं का नाही त्याला सांगितलं. तर मूळ याच्यात उपासाचे हेतू आहेत सलग, ते आपल्यासमोर मांडतो. पहिला हेतू नियमन हा होता. एक नियमनाची सवय माणसाला हवी कुठल्याही प्रकारे. त्याला कसल्याही बाबतीत ही उपयोगी पडणारी गोष्ट आहे. उद्या त्याला अभ्यास जरी करायचा झाला तरी त्याला बाजूच्या गोष्टींचं नियमन करावं लागेल. इकडे तिकडे बघणार नाही, माझं जे काम चाललं ते माझं काम बस, असं त्याचं असेल तर. अगदी गायक असू दे, तबलावाला असू दे, रियाजवाला असू दे, काय असू दे, नियमनाचा जो विषय आहे हा सगळ्यांना लागू असलेला आहे. त्यामुळे त्यातलं या बाबतीतलं, आता आहाराच्या बाबतीतलं विचार केला तर नियमन हा त्याच्यातला एक प्रधान उद्देश होता. त्यामध्ये कमी खावं, योग्य खावं आणि पुरेसंही खावं, हे 3 माझ्या दृष्टीनं त्यातले हेतू आहेत नियमनामधले. म्हणजे जी 3 परिमाण त्याला आहेत त्यामध्ये त्यांनी कमी पण खावं, पण योग्य, आणि खाणं योग्य असावं. खाणं योग्य, योग्य म्हणजे काय याचा खुलासा पुढे करतो. तर योग्य असावं आणि पुरेसंही असावं.
माणसाने जर त्याला पोटात जर कावळे ठेवले तर त्या भगवंतापेक्षा त्यांची आठवण जास्त आहे. स्वाभाविकपणे असं होतं का नाही बघा. काही लोक ते आसन बिसन घालून बसतात, एक 5-10 मिनिटांनी ते मांडीला कळ लागली म्हणजे असं वाटतं त्यापेक्षा आपण मगाशी बसलो होतो ते बरं होतं. बरं, आता 4 लोक बघत असतात, मग आता ते काय करावं असा प्रश्न पडतो. सरळ आपल्याला काय हातपाय बसून बसायचे ते बसावं, खुर्चीवर बसावं, काय करायचं करावं. या असे आसनं करून द्यावे. स्थिर सुखम, आपल्याकडे आसनाची व्याख्या अगदी अष्टांग योगात सुद्धा हीच केलेली आहे. स्थिर सुखम आसनं म्हणजे स्थिर तर पाहिजे पण सुखाचं पण पाहिजे. म्हणजे ते शरीराला असं दुःख देणारं होता कामा नये आणि तरच ते स्थिर राहील. जी गोष्ट शरीराला दुःख देते ती स्थिर राहत नाही. आपण व्यवहारात बघा ना, हे तर शास्त्रच आहे, हे सूत्र आहेत त्यांचे. त्यामुळे त्या योगसूत्रामध्ये सुद्धा स्थिरसुखम आसनं म्हणलेलं आहे. तर आपल्याला समजा एखाद्याला आता समजा खाली बसून मांडी घालून हे सगळं अवघड आहे, तरी रिलॅक्स राहू नये. पण तो खुर्चीवर बसलेला आहे तर तो स्थिर राहू शकेल. पण केव्हा? ज्या वेळेला त्याला ते सुखकारक असेल तेव्हा. आता पाय सोडून सुखकारक आहे म्हणून मी स्थिर आहे. आपल्याला जसं बसायला स्थिर असेल तर तसं असेल, मांडी घालूनही बसायला जमेल. त्याचं ज्याला जसं सोयीचं जमेल असेल तसं त्याने करावं. पण ते सुखकर असावं आणि स्थिर अशा अर्थाने ते योग्य आणि पुरेसं असावं. म्हणजे अन्न पुरेसं आहे. अन्न भरपूर खाणं वेगळं आणि पुरेसं खाणं वेगळं, हे तर आपल्याला समोर आहे. तर त्यातलं पुरेसं आणि भरपूर ह्याच्यामधला फरक लक्षात आला की बरोबर पुरेसं म्हणजे काय ते समोर येईल. तर नियमन करणं हा एक उद्देश होता. दुसरा शुद्धीकरण करणं हा एक उद्देश होता. या सगळ्या उपासाचं खरं शुद्धीकरण हा खरं त्याचा हार्ट आहे. की शुद्धीकरण काय आहे की या शरीराला कितीतरी प्रकारच्या ह्या अन्नांच्या सगळ्या वेगवेगळ्या घेण्यामुळे त्याच्यात अशुद्धीचं प्रमाण वाढत असतं आणि ते आपल्याला नकळत आत शिरलेलं असतं. आणि त्याचं शुद्धीकरण करायची कधीतरी आपण साधे इथे आपल्या गोष्टी ज्या व्यवहारातल्या वापरतो, हे पाईप्स आहेत, हे आहेत, किती गोष्टी आहेत. घर साधा आपलं घरात केर काढावा लागतो. साधी गोष्ट, एक दिवस गेला तर मनुष्याला केर काढावा लागतो. दुसरे दिवस जर गेला असेल, एखाद्या दिवशी आपल्याला केर काढायला नाही झाला, दुसरा दिवस नाही झाला, तर तिसऱ्या दिवशी असं वाटतं की आता काहीही काम करायचं पहिल्यांदा केर काढायचं. होतं का नाही बघा. व्यवहाराने काही कारण नाही, समजा जमलं नाही 2 दिवस, तर तिसऱ्या दिवशी असं वाटतं की पहिल्यांदा केर काढला पाहिजे. मग ते काय आहे? ते शुद्धीकरण आहे. तर स्वच्छतेच्या मार्गाने आहे. तर शरीराची स्वच्छताच आहे ती. तर ती व्हावी, ती उपासाच्या निमित्ताने होते. आणि म्हणून शुद्धीकरण हा एक हेतू होता. ते व्हावं. आता शुद्धीकरणामध्ये काय आहे? शुद्धीकरण आपण द्विविध म्हणजे आपल्याला कृष्णमूर्तींचे म्हणजे फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम पुस्तक आहे, फार गाजलेला ग्रंथ त्यांचा, जगात पहिल्यांदा झालेला मोठा. तर त्याच्या प्रस्तावनेची मॅन इज अन ॲम्फिबियन, अगदी सुरुवात त्याची त्या ह्यानं झालेली आहे प्रस्तावनेने. तर तो असा द्विविध प्रकारचा माणूस आहे, प्राणी, इज अन ॲम्फिबियन. तुमचं म्हणणं की तो असा पण म्हणजे त्याला ती 2 अंग आहेत. त्याला जसं बहिरंग आहे तसं त्याचं अंतरंग पण आहे. मग शुद्धीकरणच असेल तर बहिरंगाचं पण आहे आणि अंतरंगाचं पण आहे. त्यामुळे शरीराचं पण शुद्धीकरण आहे आणि मनाचं पण शुद्धीकरण आहे. त्या उपासात शरीराचं पण शुद्धीकरण अपेक्षित आहे आणि मनाचं पण शुद्धीकरण अपेक्षित आहे. उपासाने होतं जर समजा मनुष्याने एक विशिष्ट अगदी शुद्ध तेवढाच पदार्थ काही सोडून, अगदी पाणी घ्या उदाहरणासाठी म्हणून, तर नुसतं पाणी त्या दिवशी प्यायचं ठरवलं होतं, खरोखरच शरीर शुद्ध होतं. कारण जे सगळं आहे ते पाण्याबरोबर नुसतं पास होत राहणार आणि सगळ्या वाहिन्यां सगळं हे शुद्ध होत राहणार. हे तर आपल्याला पाण्याच्या साध्या उदाहरणामुळे आपण बाहेर जे पाहतो, ज्या वेळेला एखादं काहीतरी पाईपमध्ये अमुक अडकले, काय करतो शेवटी त्या टाकून पाणी, म्हणजे पाण्याने शेवटी शुद्ध, बाहेरचं सुद्धा आपण शुद्ध करायला ते वापरतो. तेच अंतर्गत चालू आहे काम. तर ते शरीराच्या शुद्धीकरणाने ते होऊ शकतं. यासाठी त्यानं जे साचलेल्या गोष्टी आहेत त्या नाहीशा व्हाव्यात, हा उपासाचा शुद्धीकरणाचा शरीराला लागून असलेला भाग आहे. दुसरा मनाला लागून असलेला आहे, तो नष्ट करणं कठीण आहे. कारण तिथे काय असे पाईपलाईन नाही कुठली, किंवा पाणी ओतलं दिलं सोडून एक दिवस पाण्यावर, तर तसं नाही ते पाण्यानं शुद्ध होणार. तर तिथे काय करणार? म्हणून तिथे हा पदार्थांचा संबंध आला, तो तिथे आला. कारण मन अडकलेलं आहे ते जिभेच्या मार्गाने चवीत अडकलेलं आहे मूळ. आप्पा काय चवचाल म्हणायचे ना त्याला, त्यामुळे तर चवचाल शब्द त्यावरून आला असावा असं आप्पा एकदा म्हणाले. काय आप्पाची कमेंट तेव्हा ते करू जाणे, पण तेव्हा चवीनं जी चालते ते त्याला म्हणले ते तसं. तर हे ते अडकले कुठले? चवीत. म्हणजे चवीत कसले अडकले? तर कसलेही अडकेल.
ते भाजीचं जो चव अडकेल. कारण भाजी तर एकच आता बाजारात भाजी एक मिळणार घालणाऱ्या वस्तू साधारण सारख्याच असतात. म्हणजे घरोघरी काय अगदी फार मोठा फरक आहे असं नाही, थोडासा फरक असेल इकडे तिकडे. पण तुमची भाजी चांगली होती, माझी भाजी होते, माझी चांगली होती, तुमची होत नाही. मग एकदा तुमची करा, मग एकदा आमची करा, मग ती पण करूया, ही पण करूया, मग आमटी करूया, मग आमटी तुमची चांगली होती, आमची चांगली. काय जे घरात असेल ती, ज्याच्या घरात जे काय चाललं असेल ते सगळं आहे की नाही हे चवीमधलं. मग त्यात कोण अडकले, त्यात शरीराचा काय संबंध आहे का? शरीर म्हणते द्या, दिलं की आपलं अर्पण केलं, अग्निहोत्र झालं आपलं आपण एवढीच अग्निहोत्री. उदरभरण नव्हे म्हणायचं फक्त. म्हणजे तेव्हा हे यज्ञकर्म चालू आहे ना, तर त्यातून होतं. तर तेवढंच होतं. आपलं मनाचं काय होतं, तर मनाला जे चवीनं अडकून ठेवलेलं आहे त्याला त्यातून सोडवण्यासाठी, त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी त्याला न आवडणारी चव त्याच्यासमोर ठेवणं इत्या दिवशीचं का. शेपू अजिबात आवडत नाही, उपासाला शेपूची भाजीच खा, बघू काय होते. शरीराला काही होणार नाही, जे काही काळजी करायचं कारण नाही. खरोखरच की आवडत नाही ना, किंवा काही आवडते असेल तर ती खायची नाही. काय तुमचे जो प्रकार द्यायला अडकण्याचा प्रश्न आहे, तेव्हा मन अडकण्याने अशुद्ध होतं, ते त्याला त्यातून बाहेर काढण्याने शुद्ध होतं. तेव्हा ह्याचा विचार केला तर मग आपल्याला मनाची, म्हणजे जे शुद्धीकरणाचा दुसरा आहे त्याचा शरीराची बाजू कळली, मनाची बाजू कळली. सारांशाने पुढे जातो की तिसरी गोष्ट असेल तर बदल ही आहे की माणसाला शरीराच्या आहाराच्या मध्ये सुद्धा सतत, आता दिवसभर एकच प्रकारचा आहार सकाळपासून म्हणजे पोळी भाजी खात बसलेला नाही, त्याच्यामध्ये तो इतर सर्व प्रकारचे पदार्थ संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या चवीचे खात असतो. तेच असं मला म्हणायचं नाही की त्याचं काही फार कौतुक करावं असं नाही, पण त्याची गरज पण आहे. दुसऱ्या बाजूने शरीराला जशी पाण्याची गरज आहे तशी या तिखटाची गरज आहे, मिठाची गरज आहे, सगळ्याची गरजच आहे ना त्याला. म्हणजे हे जे बदल आहेत ते त्याला देता यावेत. ते देताना गरजेपुरते किंवा आहाराचं जे असंतुलन झालेलं असतं ते संतुलन दुरुस्त करण्यासाठी. 6 दिवस समता मी बाहेर नोकरी करतो, तिथे मला जे कदान्न मिळेल किंवा जे पद्धतीचं अन्न मिळेल ते खावं लागतं, तर घरी आल्यानंतर ते संतुलित केलं त्या दिवशी, तो माझा उपासच झाला त्या दिवशी. तर अशा पद्धतीनं आपल्या आपल्या प्रकाराने जिथे कुठे शक्य असेल तिथे आहाराचं संतुलन करणं, हा बदल त्याच्यातला साधावा म्हणूनही ह्या उपासाचा या बाजूने विचार करायला हरकत नाही. आणि त्याच्या पुढची गोष्ट काय असेल तर आपल्या शरीराला त्या अर्थाने अन्नाच्या बाजूने विश्रांती नाही ती देण्याचा उद्देश आहे. खरोखर शरीराला विश्रांती नाही. अविश्रांत कोण काम करीत असेल तर एक श्वास आणि दुसरं शरीर या अविश्रांत काम करीत असतात. म्हणजे ते काय ते देतच असतो आपण. बरं आपण असं काही देतो की त्याला पुरतंच ते दुसऱ्या दिवशीपर्यंत पुरतं, तेलासारखी गोष्ट तिसऱ्या दिवशीपर्यंत पुरते ते आपल्याला माहिती आहे. तर इतकी त्याला ती सगळी काम लागतं त्या शरीराला की त्याला कधीतरी एक दिवस विश्रांती द्यावी. आठवड्याभर काम करणारा माणूससुद्धा म्हणतो मला रविवारी विश्रांती द्या, एक दिवस द्या. आता 5 डे वीक कशासाठी केला, करत राहा की काम तसंच. आपण यंत्रासारखी कामं करू शकतो. मग यंत्रासारखंच राहायचं ठरवलं तर जसं ते जागायचं ठरवलं तर त्याला किती जागेल, म्हणजे 1 दिवस जागेल, 2 दिवस जागेल, तिसऱ्या दिवशी म्हणेल आता राहू दे, काय अजून 50 रुपये मिळणार असेल तर मला नको, 100 रुपये मिळणार असेल तर नको, पण आता मला झोपू दे, असं होतं शेवटी. ते काही वेळेला पूर्वी पिक्चर बघायला मिळायचे नाही, त्यावेळेला असं व्हायचं बघा की सुट्टीत पिक्चर ठरलेलं असायचं. आणि मग त्यासाठी 2, 3, 4 काय घरीत पूर्वी आता सीडी जेव्हा आणायची सोय झाली त्यावेळेला 3, 4, 5 सीडी आणून ठेवायच्या. एक झाला की दुसरा लावायचं, तिसरा लावायचं, बघत राहायचं. आणि कुणी काय म्हणणार नाही, कारण ते आधी अभ्यासात कबूल केलेलं असतं. त्यामुळे अभ्यासात ते कबूल केलेलं असल्यामुळे त्याप्रमाणे आण बाबा आणि बघ. पण तो दुसरा होईल यायच्या वेळेला फार बरं वाटतं. मध्ये कॉफी बिफी वगैरे सगळं ते होतं. तिसरा बघायला लागायच्या वेळेला डोळे बिलबिल बिलबिल व्हायला. आणि तो नट आहे का नटी हे सोय चौथ्याला ओळखत नाही असं होतं काय. शेवटी पाणी मारून घ्यायची वेळची डोळ्यावर आणि आता तो पुढचे राहू दे, झोपतो आता, हे म्हणायची वेळ माणसावर काय येते तर त्याला ही विश्रांती ही शरीराच्या संबंध कार्यक्रमातला एक भाग आहे, तो मिळावा म्हणून दिली. ती पोटालाही देण्याची, त्या संबंध यंत्रणेला देण्याची, नुसतं पोटच नाही यंत्रणेला देण्याची गरज आहे म्हणून दिलं. आणि या सगळ्यातून आपलं पोट आणि चित्त, आणखीन पुढचं मला सांगायचा मुद्दा असा होता की पोट आणि चित्त हलकं राहणं. ते हलकं राहायला, पोट हलकं राहायला कमी खाण्याने राहू शकेल आणि चित्त हलकं राहायला कशानं राहू शकेल हा विचार करावा लागेल. चित्त राहायला जितकं साधन आपण खायला जाऊ तितकं चित्त हलकं राहतं. करण्याचा विचार करा क्षणभर, खाणाऱ्याचा विचार नंतर करू, आधी करणाऱ्याचा विचार करू. समजा भातच करायचा आहे
तर भात करणाऱ्याचं चित्त हलकं असतं एवढंच, की फक्त पाणी घातलेलं तेवढं शिजून गोळा झाला का साधा झाला कसा झाला एवढं बघितलं म्हणजे झालं. त्यानं समजा ह्याच्याऐवजी आमटी करायला किंवा भाजी करायला काढली, काय रस्सा काय काय असेल ते करायला काढलं की त्याला 10 प्रकारचे विचार चित्ताला करावे लागतात. ह्याचं प्रमाण किती, त्याचं प्रमाण किती, त्याचं प्रमाण किती, खारट होईल का, हे होईल का, ते होईल का, हे सगळे विचार त्याला चित्ताला भार होतं. कारण अन्न सरळ नाही आहे, ते अन्न सरळ आहे, त्यामुळं भाताला विचार नाही करायला लागत. तर तसं उपवासाच्या दिवशीचं जे काय असेल त्याचा जर चित्ताला भार नको असेल तर कमीत कमी आणि साधं अन्न. समजा उपवासाच्या दिवशी एक केळं पिकले आणि ते खायचं ठरवलं, चित्ताला काही भार आहे का माणसाचा? काय एकाच्या जागी फार भूक लागली 4 केळी खायली, याच्यापेक्षा काय नाही, चित्ताला काय व्हायची नाही, काही करावं लागणार नाही, सल्लं खाल्लं मोकळा झाला. हे उपासात अभिप्रेत आहे की त्याच्या चित्तावरचा भार कमी व्हावा आणि पोटाला हलकं राहावं. हे दोन्ही गोष्टी त्यांना त्या उपासात अभिप्रेत होत्या. काय होत्या तर समजून घेण्यासाठी आहे. आणि हे ज्याचं हलकं आहे पोट आणि चित्त त्याला स्मरण राहतं भगवंताचं, म्हणजे स्मरण करण्याची शक्यता राहते. तो करीलच असं मी म्हणत नाही, हलक्या चित्तानं तो आणखीन काय उद्योग करेल ही सांगता येत नाही, पण हलक्या चित्त हे स्मरणाला अधिक अनुकूल आहे एवढं नक्की. तर ते व्हावं म्हणून स्मरण जे आहे ते भगवंताचं स्मरण करायला मिळणार वेळ, अनुकूलता, लागणारी चित्ताची सूक्ष्मता, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला त्या हलक्या पोटामुळे मिळतात. म्हणून उपासाकडे या अर्थाने रहस्य म्हणून पाहावं तर आपल्याला हे अधिक जवळ येईल असं मला वाटतं. त्यानंतर त्याच्या पुढचं स्मरणाच्या नंतर स्मरण राहण्यासाठी जी साधनं आहेत त्याला सुद्धा उपास हे या अर्थाने केलेले उपास उपयोगी पडतात. जे पहिल्यांदा पाहिले ते नाही, पण हे सगळा विचार करून जर उपास केलेले असतील तर ते उपयोगी पडतात. मग जप करायचं आहे, समजा पारायण आहे, काय श्रवण करायचं आहे, किंवा आता मला सांगा की ह्या समजा उपासाची पहिली पद्धत आपण विचारात घेतली म्हणजे जी जास्त प्रचलित आहे. आणि काय आता ते आमटे भात भरपूर खात होते, त्याच्याऐवजी हा साखर भात भरपूर खाल्ला, काय जो उपासाचा होता तो, तर ते काय शाबू वडा खाल्ला समजा, काय तर आता तेलकटपणाने जे काय परिणाम व्हायचे ते सगळ्याच ते शरीरावर चित्तावर होणारच. मग आता अगदी श्रवण जरी करायला बसला, प्रवचनात एक अथॉराईज परवानगी असते, पण एरवी त्यानं समजा पारायण करा तर तिथे त्याचे डोळे मिळतात, स्वाभाविक आहे ना, डुलकी येणार त्याला. कारण का तर ते त्या उपासाचं जे रहस्य आहे त्याला धरून केलेलं हे काम नाही आहे. मग ते जर धरून केलेलं काम असेल तर स्मरण राहीलच, पण जी साधनं किंवा कृती करायची आहेत ती साधनं करायला, पारायणाला, जपाला, श्रवणाला, तर त्या सगळ्याला त्याचे डोळे मिटणार नाहीत, ते अनुकूल राहील सगळं. आणि या सगळ्याचा खरा जो परिणाम जो अभिप्रेत आहे तो या सगळ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या विवेचनाचा शेवटचा परिणाम हा वृत्तीवरचा आहे. तर ती ह्या स्मरण नंतरच्या ह्या कृती ज्या काय आत्ता आपण साधनं पाहिली ती ह्या सगळ्यांनी वृत्तीवर कुठेतरी ते येतं. आणि मग वृत्तीवर आल्यानंतर हा जे जो आपल्याला इतकं सगळं करण्याचा उद्देश आहे तो वृत्तीचा साध्य होतो, ते त्यावेळेला होऊ शकेल. आता म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आता मी काही व्यवहारातला एखाद्या 1-2 गोष्टी घेतो. उपवासात म्हणजे त्या ह्याचं काय आपलं काय म्हणावं, आपलं त्याला नेहमीचं आपलं काय ते कांदा आणि लसूण ह्याचं एक फार प्रस्थ आहे. तसं कुठे ह्या सगळ्या वाङ्मयात नाही बरं का. जे पुरातन वाङ्मय आहे तिकडे त्यावेळेला कदाचित कांदा पिकत नव्हता का, लसूण पिकत नव्हती का, असा एक शंका येऊ शकते, पण तसं काय तिथं काय आढळत नाही. त्याच्यानंतरच्या काळात पुढच्या पण मधल्या कुठं नाही आहे त्यातलं काय. जे ज्ञानेश्वर माऊली म्हणून आहेत त्यांनी सुद्धा माऊलींनी सगळ्या या अन्नाचा उल्लेख करताना सात्विक अन्न सांगितलं, राजस अन्न सांगितलं, तामस अन्न सांगितलं, सगळ्याचा अन्नाचा विचार त्यांनी केला. पण हे करताना त्यांना कुठलंही उदाहरण द्यायला काही कमी नाही, कशाचीही म्हणजे कसल्याही प्रकारच्या ह्या अन्नाची सुद्धा त्यांनी उदाहरणं आपल्याकडे गीतेचे याच्यामध्ये या 17व्या अध्यायामध्ये हे सगळ्या आहारांचे प्रकार दिलेत. आता आपल्याला तर उपासाचा विचार करायचा आहे, त्यात आहाराचा संबंध आहे, तर आहार सात्विक असावा ही अगदी सोपी सांगण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यांनी उलट राजसन्नाचा विचार केला आहे, याचा विचार केला आहे, म्हणजे आयुष, सत्व, बल, आरोग्य, सुखप्रीती विवर्धना वगैरे हे सगळं सांगितलं आहे. हे सगळं सांगितलं. दुसऱ्यानंतर कट्वम लवणात तृष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायना वगैरे हे सगळं सांगितलं. तर हे आणि याची त्यांनी उदाहरणं पण दिली. म्हणजे आता उदाहरणार्थ हे कट्वम लवणात तृष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायना हे जे यातला जो आहार आहे राजस आहार आहे समजा उद्या, तर त्याच्यामध्ये तिखट जास्त वाटणं, हवं असं वाटणं, तर हे सगळे त्यांनी कोरडं खावं असं वाटणं, कोरडं तिखट असं हे एक राजस प्रवृत्तीचं मुळात लक्षण आहे, तो राजस आहाराचं लक्षण आहे. त्यांनी अशी इतकी लक्षणं वेगवेगळी केलेली आहेत सगळी. आणि याचं त्यांनी उदाहरण पण दिलंय
की त्यांना किती कोरडं आवडतं, तर ते म्हणले राखेपेक्षा कोरडं आवडतं. म्हणजे उदाहरण काय द्यायला की ज्ञानेश्वरांना कमी पडलं असेल असं वाटत नाही. मी का सांगतो हे पण सांगतो पुढे, की राखेपेक्षा कोरडं आणि तिखट जितकं असेल तितकं चांगलं असं वाटतं. आणि म्हणजे किती तिखट चांगलं वाटतं, आता ते ज्ञानेश्वर सांगायला ज्ञानेश्वर महाराजच पाहिजे. तर त्यांनी सांगितलं असं की तोंडाचं पाण्याचं भांडं सुटत नाही. आता हे काय उदाहरण आहे बाबा, ह्याच्या पुढे काय आपली बुद्धी चालली नाही कधी. काय की तोंडाचं पाण्याचं भांडं सुटत नाही एवढं ते तिखट खावं असं वाटतं. आणि आज जे काय सोडलेलं असतं सारखं अन्नाच्या रूपाने, तर त्यांचं म्हणणं की आता पुढे तामस आहार आहेत आणि हे जे राजस आहाराचे जे शेवटचे प्रकार आहेत ते सगळे, तर हे सगळे त्यांनी सांगताना पुन्हा उदाहरण सांगितलेलं आहे की एक शरीरात असे रोगरूपी साप आहेत. त्यांच्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं आहे, रोगरूपी साप आहेत. ते सगळे जागे करण्यासाठी जणू काही अन्न खातात. पण ते किती सूक्ष्म विचार त्यांनी केला असेल आणि कुठलं उदाहरण दिलं असेल, तर असं करू नये अशा अर्थाने त्यांनी हे सांगितलं. आणि मग सात्विकाचा उल्लेख, या सगळ्यामध्ये कुठेही कांदा लसूणचा उल्लेख नाही. हे आपल्या माहितीसाठी फक्त असू दे, अजून कुठे असला कोणी शोधणार असेल तर शोधावा. पण हा जुन्याचा हे आहे, म्हणजे जुन्याचं आधार हा एवढा आहे आणि हा ज्ञानेश्वर माऊलींच्यापर्यंत आहे. त्याच्याबद्दल त्यांचा कटाक्ष त्याच्याबद्दल नाही. याचा अर्थ असा नाही की कांद्यामध्ये आणि लसूणामध्ये काही वाईट नाही, काहीच, आणि ते अगदी सात्विकन नाही असं समजायचं काहीच कारण नाही. अहो त्याचा नुसता वास सांगतो होय की नाही. लसूणाचा खरं तर त्रास खाणाऱ्यापेक्षा बाकीच्यानं जास्त. आता ह्याच्यापेक्षा काय सांगायचं आणखीन, म्हणजे ह्याच्यावरच कळतं. पण तरीसुद्धा क्षणभर विचार करायचा झाला, शास्त्रानेच विचार करायचा झाला, तर त्यात त्यांनी त्या अर्थाने म्हटलं नाही. त्याच्यामध्ये काय निर्माण करण्याची क्षमता ही शास्त्राने शोधली आहे, हे बरोबर आहे, ती पण आहे. पण ती तशी अन्नाच्या खूप प्रकारामध्ये आहे. आणि त्या अर्थाने यानं वेगळं काही फार मोठं साध्य होतं असं उपासाच्या भाषेमध्ये मूळ जो उपवासाच्या कल्पना आहेत त्या अगदी ज्ञानेश्वर माऊली ते थेट आपल्या ह्याच्यापर्यंत त्या कुठे नाहीत. आता मुळात उपासाच्या आहारामध्ये सहज आहार असावा. खरं सांगायचं तर त्याचं सोपं सांगायचं झालं तर सहज असावा. मगाशी सांगितलं तसं शुद्धीकरण नियमन वगैरे या बाबतीतला असावा. आता काय आहे, याचा निसर्गाने विचार खरं करून ठेवलेलाच आहे. निसर्गाने विचार सरळ केलेला आहे आणि त्यांनी त्याची व्यवस्था पण केलेली आहे. कारण त्याला खाद्य दिल्याशिवाय जीवनाचं धारणा होणार नाही, जीवन चालणार नाही. हे निसर्गाला कळतं. निसर्ग ही आई आहे, तिला कळतं की बाळाचं काय होईल. तर ही सगळं तिच्या दृष्टीनं ही सगळे तिची सृष्टीची बाळाच आहे. त्यांनी प्रत्येकाचा विचार केला आहे. त्यावेळेला करताना तिने मांजराला उंदीर देऊन ठेवलेला आहे. साध्या भाषेत आपण बघा हे कसं आहे ते अगदी, की मांजराला उंदराचं खाद्य दिलेलंच आहे, कारण त्याच्याशिवाय त्याचं जीवन चालणार नाही. त्या उंदराचं काय होतं, तिथे आपण भूतदेव वगैरे विचार करायचं कारण नाही. ते बघतील, ते निसर्गाचं ते यंत्रणा आहे ती. तर त्यामुळे ती आपलं काय करायचं ते बघेल. पण त्यांनी मांजराला उंदीर दिला. सिंह किंवा वाघासारखे जे हिंस्र प्राणी आहेत त्यांना हे जे लबाड आणि हिंस्र प्राणी आहेत, कोल्हे लंडगे, त्यांना देऊन ठेवलेले आहेत, त्यांना निर्माण केलेले आहेत. ते त्यांचं खात आहेत, ते त्यांचं खात आहेत. हे सगळं चालू आहे क्रमाने. त्याच्यानंतर गाय बैल या स्वरूपाचे जे लोक आहेत, तर गायीच्यामध्ये मानवी भावना खूप आहे. तर गायीच्या ह्याच्यात जे आहे तर ती गवत आणि वैरण खाते. ती ह्यातलं काही नाही खाते. ती गवत वैरण का खाते, तो प्राणीच आहे. पण तरीसुद्धा तो आवडीनं ते गवत खाईल, हे खाईल, पाला खाईल, हे खाईल. तर हे कसा फरक निसर्गामध्ये मुळातच आहे. सहज हा निसर्गाचा अगदी प्राण आहे. तर त्या पद्धतीनं उपासाचा विचार सुद्धा तसा व्हावा खरं सांगायचं तर हे करण्याचा एक भाग झाला. तर हे करताना आपण बघा, हे केल्यानंतर आपल्या उत्क्रांतीमध्ये वानर पुढे आले ना. वानर काय खातात बघा तुम्ही नेहमी, की पालवी खातात, कोवळी फळं खातात. म्हणजे त्यांच्या खाण्याचं जर हे बघितलं तर गायीच्या आणि वानरांच्या खाण्यामध्ये जे अगदी जवळ मानवाच्या जवळ आले, शुद्धीकरणाने जवळ आले असं म्हणून फार तर आपण अत्यंत शुद्धीकरणाकडे आलो. तर ते जवळ येताना कशावर आले, तर ते येताना त्यांच्या त्या गवत आणि याच्यावर आले, फळावर आले. वानर हे पालवी आणि फळावर आले. म्हणजे इथपर्यंत ते येऊन पोचलं. त्याच्यानंतर आपण आहोत, तर आपण कृषी उत्पन्नावर आलो. आपल्याला ठेवलेलं आहे ते बुद्धिमत्तेनं शोधलेलं कृषी उत्पन्न आहे. पूर्वी माणसाला कृषीची कल्पना नव्हती, ही पण आहे. इतिहासामध्ये ज्या वेळेला कृषीची कल्पना नव्हती तेव्हा मनुष्य प्राण्यांसारखा जगत होता. ह्याचे दाखले अगदी ऋषींच्यापासून आहेत. त्याचं काही दाखले देऊन बिघडणार नाही. कारण का,
तर ते तसं होताच काळ. म्हणून ज्या वेळेला कृषीची कल्पना आतली जागृत झाली, मेंदूचं ज्या वेळेला हे यंत्र सुरू झालं, त्यावेळेला त्याच्यातनं लक्षात आलं की अरे हे जमिनीत टाकायला दिले आणि त्याच्यातनं एकाला 100 दाणे उगवतात आणि त्याच्यावर खरं आपलं पोट त्याच्यासाठी आणि त्यांना आपलं भागतं हे कळल्याबरोबर तिथपासून तो विषय सुटला. तो त्यांनी सोडवला आणि त्याच्या पुढच्या काळातही सुटला. तेव्हा या सगळ्यामध्ये आपण खातो त्याच्यात कृषी प्रधान असं जे अन्न आहे ते अन्न पिकवलेलं, त्याच्यातली फळं किंवा दूध असेल किंवा अगदी पानं असतील, काय शेंगा असेल, आणि पानंसुद्धा खाण्याचा प्रकार आहे तर ते खाऊ शकतो मनुष्य, शेंगा खाऊ शकतो. हे सगळं कृषी उत्पन्नाचा जो विषय तो सगळा माणसासाठी ठेवला. आता त्याचा उपास कशावर अवलंबून असावा हे आपण आता ठरवावं. ह्याच्यातलं जे अन्न राहिलं त्याच्यातलं पुन्हा अन्न त्यांनी किती प्रमाणाने, काय पोट आणि चित्त दोन्ही हलकं राहील असं करावं. त्याच्यासाठी कुठलं खावं तर ह्या सगळ्या यादीमध्ये सुद्धा कुठे कांदा लसूणाचा उल्लेख नाही. एवढं आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. याचा अर्थ उद्यापासून खावायला लागावं असं नव्हे, नाहीतर सांगतील तिथे त्यांनी सांगितलं ते नाही आहे तसं काय, आणि त्यामुळं आता सुरू करा कांदा भजी एकदमच म्हणजे किंवा काय लसूण भजी, तर तसलं नको. काय म्हणले हे लक्षात असावं. आणि काय मी आपल्यासमोर हे का ठेवतो हेही सांगतो. समजा मग आपल्यासमोर 2 माणसं मी म्हणजे उदाहरण म्हणून ठेवतो. अत्यंत मत्सरी मनुष्य आहे, म्हणजे मत्सर करतो, आणि दुसऱ्या बाजूला तो कांदा अजिबात खात नाही. आपण काय पसंत कराल? मत्सरी पसंत कराल का कांदा खात नाही म्हणून तो पसंत कराल? आपल्याला अधिक कोण आवडेल? म्हणजे कशावर ठरतं हे शेवटी वृत्तीवर ठरावं. अत्यंत म्हणजे त्याला समजा आता हे निंदा करायच्या, लाव्या केल्या, निंदा केल्या, अमकं केलं, अशी काही गोष्टी आहेत, कोपिष्ट आहेत, राग आवरत नाही, हे असं आहे, अशा तऱ्हेचे माणूस आहे. तर हे सगळं करणारा मनुष्य आहे आणि लसूणाला अजिबात स्पर्श करत नाही. मग आता तो स्पर्श करत नाही म्हणून तो तुम्हाला जवळचा वाटेल का? हे काय करतो ते जवळचा वाटेल का? कशावर ठरवणार? तर हे कशातही नाही, कोणाची निंदा करीत नाही. म्हणजे जे आपण आता गुणांचे अभ्यास चालला आहे, तर उद्या ज्ञानेश्वरी होईल, तर ते जे गुण आहेत ते चित्ताचे किंवा त्या अंतःकरणाचे जे गुण जे मिळवले ऐक्य सगळे, तर ते सगळ्या गुणांना आपण जवळ करतो. यातल्या या पदार्थांच्यावर निश्चित ठरत. म्हणजे शेवटी काय श्रेष्ठ ठरलं हे आपण ह्याच्यावर ठरवावं की हे मत्सरी मनुष्य आपण जवळ करणार का तो कांदा खातो म्हणून त्या नाही खात म्हणून त्याला जवळ करणार, हे आपणच ठरवावं. म्हणजे ह्याचा आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीने अर्थ लागेल. हा शेवटचा मुद्दा. आता काळाबरोबर मला काही सांगायचं होतं, ते अत्यंत वेगळं आहे, ते उपासाशीच निगडीत आहे. पण काळ बदलला. पूर्वी तिथे यज्ञ राहिले, त्याचा तो जवळ राहणं राहिलं, सगळं राहिलं. आता अंतःकरणात देव आहे इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला कळलं ते आता सगळं की इथपर्यंत देव आहे हे कळलं. आता उपासाचं स्वरूप काय असं आम्ही क्षणभर विचार करतो. तेव्हा आता हे सगळं करावं. चित्त हलकं ठेवावं, ज्ञानेश्वरी वाचायचे, चित्त हलकं ठेवावं, स्मरण करायचं, जप करायचं. तर ते राहण्यासाठी जेवढं काही सात्विक म्हणून खाता येईल तेवढं खावं. ती सात्विकतेची यादी दिलेली आहे. ते मगाशी जसं सांगितलं आपल्याला सात्विक अन्नाचं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट करून सांगितलं आहे. आयुष, सत्व, बल, आरोग्य वगैरे याच्यावर जे भाष्य आहे त्याच्यातलं वाचलं तरीसुद्धा कळतं की काय काय आपण खावं चालेल, जे आपल्याला याला पूरक आहे ते खावं. पण काळाच्या दृष्टीनं उपासांची कल्पना मुळात निघाली कशावरून? ही 2 कारणासाठी निघाली. एक आपलं आरोग्य सांभाळलं आणि दुसरं ते जे रिसोर्सेस आहेत. म्हणजे एक काळ असा आहे, इतिहास आपण उपासाचा वाचला असेल तर उपासाच्या इतिहासामध्ये एक काळ असा होता की दुर्भिक्ष होतं, त्यावेळेला उपास रूढ केले. एक वेळ जेवा, आपल्याला शक्य नाही आहे 2 वेळ जेवण. गरीबाघरी आजही 1 वेळ जेव, कारण 2 वेळ शक्य नाही. नाहीतर एकाच वेळचं 2 वेळ घास कर आणि खा असं म्हणण्याची वेळ आज दुर्भिक्ष असेल तर येते. पाण्याच्या बाबतीत येते, खाण्याच्या बाबतीत येते, हे आज आपण पाहतो. अशा वेळेला त्याला नाव फक्त उपासाचं दिलं आणि रूढ ते केलं. कारण ह्याचं रहस्य मुळात त्या दुर्भिक्षात होतं. जे 1-1 महिन्याचे उपास आणि हे जे निर्माण झाले त्या काळामध्ये खूप मोठी दुर्भिक्ष निर्माण झाली होती. त्या दुर्भिक्षापोटी हे सगळं. आता आजच्या काळाचा विचार करा की आज कशाची दुर्भिक्ष आहेत आणि पुढे निर्माण होणारे दिसत आहेत. हा विषय आपण अगदी लाईटली घेतला तरी चालेल, पण मी विचारपूर्वक म्हणून सांगतो आहे की आज जे नैसर्गिक स्रोत आहेत ते आज दुर्मिळ होत चालले. अन्न पाणी मिळेल कदाचित, आज अन्न मिळेल एक वेळ, पाण्याचं मी सांगत नाही, पण अन्न मिळेल एक वेळ. तर ते नैसर्गिक स्रोत आणि आरोग्य ह्या 2 गोष्टींसाठी आता उपासाच्या दिशा वळवाव्या लागतील पुढच्या काळाला. माझ्या दृष्टीने उपासाच्या दिशा पुढे अशा राहतील की तेल वाचवावं लागेल, पाणी वाचवावं लागेल, वीज वाचवावी लागेल, ऊर्जेचा कुठलाही प्रकार घ्या तो वाचवावा लागेल. आणि
तर हे चक्र सुरू राहील आपलं जीवनाचं. नाहीतर आपल्याला कुठल्या क्षणी कुठलं कोण हॉल्ट करेल, आपल्याला एका दिवे जातात एका क्षणात आणि सगळं काम आपलं बंद पडतं. काय तुमचं किती महत्त्वाचं काहीही कार्य काही असो ते त्या क्षणी बंद म्हणजे बंद पडतं. पर्यायी व्यवस्था असली तरी ती बंद पडते. तर हे सगळं आपण अनुभवतो. तसं आयुष्याचं होऊ नये म्हणून त्यांनी जसं दुर्भिक्षाच्या कारणामुळे उपासाचं स्वरूप देऊन हे पुढचं केलं, तसं आजच्या पुढच्या काळासाठी मी कदाचित हा विचार 25 वर्षाचा पुढचा मांडला असेल, पण तो 25 वर्षाचा माझा उपासाचा विचार असा आहे की असं होऊ शकतं की संकष्टीला बिन तेलाचा स्वयंपाक करेल पुरुष. तेल नाही वापरणार, स्वयंपाक करू दे त्याला जेवढं हलकं खायचं तेवढं खाऊ दे, पण त्या दिवशी त्याला बिन तेलाचं खाईल. एकादशी आहे, पुढच्या काळात काय उपास होतील? एकादशीच्या दिवशी तो वाहन बंद ठेवेल, पायी चालेल. किती गोष्ट नवीन बोलतो ह्याची मला कल्पना आहे, काय बोलतो हे पण जाणीव ठेवून बोलतो. पण एकादशी म्हणजे काय करायची आता? तर एकादशी म्हणजे ते खाण्यापिण्याचे बदल करायचे नाही. एकादशी म्हणजे त्या दिवशी चालत फिरायचं जे असेल ते. 1 दिवसाचं पेट्रोल मी वाचवलं. माझं राष्ट्रकार्य आणि जे काय सगळं जगाचं कार्य आहे, सेवा, ती एवढीच. कारण ह्याच्या पुढचं दुर्भिक्ष जे आहे त्याला तोंड देण्यापेक्षा हा 1 थेंबाचा कवी पण माझा मार्ग झाला. ठीक आहे, जगाच्या मानानं हा 1 थेंब असेल. ज्यांनी उपासाचे पूर्ण पाण्यावर उपास केले त्यांनी नक्की 1 कण तरी वाचवला असेल आपल्यासाठी. तर तसं हे पुढं होईल. तर एकादशी कदाचित अशी होईल की त्या दिवशी पायी चालणार राहील, वाहन बंद राहील, आपोआप त्या दिवशी हे पेट्रोल 1 दिवसाचं पेट्रोल. एक समजा 100 माणसं हे करतायत अशी कल्पना करू. ही एकादशी चालली आहे 100 माणसांची. बाकीचं अन्न ते प्रमाणात खातील, त्या दिवशी त्यांना काय जसं खायचं तसं खातील, त्याच्याबद्दल मी आधीच बोललो. पण त्यांची एकादशी अशी राहील. मग आता आज जरी ह्या 24 एकादशा वर्षातून आल्या, 24 दिवस वाहन बंद राहिलं तर 24 दिवसाचे पेट्रोल किती विचार. 1 वर्षात एका उपासाने काय साध्य झालं? ही फार पुढे कदाचित दिशा असेल, पण ही आहे एवढं मात्र खरं की कदाचित एकादशीला आपल्याला उद्या हे करावं लागेल. किंवा आता उदाहरणार्थ हे आहे, गुरुवार आहे, काय गुरुवारमध्ये राहील? त्या दिवशी गॅस न लावता जे खाता येणं शक्य आहे ते खायचं. हा गुरुवार माझ्या दृष्टीने. म्हणजे फळ खाय चालेल, नुसतं दूध मिळत असेल तर दूध आहे तसं दूध पिलं ते चालेल आहे खरं. काय काकडी खेळ, टोमॅटो खेळ, ह्याला काही गॅसची गरज लागत नाही. कारण हा कुठून मिळणार उद्या पंचायत आहे आपल्याला, की काय भावानं मिळणार ही पण पंचायत आहे. म्हणजे रिसोर्सेसवर येईल हे शेवटी. हे पहिल्यांदा रिसोर्सेसमधून सुरू झालेलं आहे. त्यांनी त्याला ते नाव दिलं आणि सुरू केलं. आता हे नाव देऊन कदाचित पुढच्या काळाला सुरू करावं लागेल. आपल्यासमोर एक मोठा पोट असावा जीवनाचा. म्हणजे आपल्या ह्याकडे बघण्याचे निदान आत्ताचं जे चाललं त्याला तरी निदान टोन होईल. मग हे पुढचं कदाचित आपल्याला पटेल, योग्य वाटेल, ज्या त्या पद्धतीनं जो तो करेल. आणि जो करेल त्याला फायदा होईल एवढं नक्की. त्याचं महिन्याचं एकादशी 2 एकादशींचं पेट्रोल वाचलं एवढं तर खरं. त्याच्या आजच्या भाषेत 100 रुपये किंमत झाली हेही खरं. एवढं तर झालं ना तरी खूप झालं. आणि हे जसं म्हटलं की राष्ट्रकार्य म्हणजे काय नाही, जे ते राष्ट्रकार्य करायला काय कुठं एकदम तिथे मैदानात किंवा त्या कुठल्या त्या खिंडीत जावं लागतं अशातलंही भाग नाही आहे. बसून आपलं राष्ट्रकार्य सुरूच आहे. जे देशासाठी म्हणून सांगितलेले त्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातले मी माझा कर्मी प्रामाणिकपणे भरतो. मग माझ्या दृष्टीने राष्ट्रकार्य झालं तर तशा पद्धतीचं हे राष्ट्रकार्य आहे. तर हे करताना त्यांना जी दुर्भिक्षाचे प्रश्न आले ते उपासाने सोडवले, तसे ह्या दुर्भिक्षाचे प्रश्न या नवीन उपासाने सोडवावे लागतील. की माझ्या दृष्टीनं त्या दिवशीचे गुरुवार आहे, आज माझा गुरुवार आहे. पण आज गुरुवारला तुम्ही काय करणार? तर काय नाही, 4 काकड्या घेऊन येणार, का बाजारात फळ मिळते ते आणणार, ते नुसतं कापून खाल्लं तरी चालतं. किंवा दूध आहे, नुसतं दूध प्यालो, त्याच्यावर माझा गुरुवार. आज गॅस नाही वापरला, एक फ्लेमसुद्धा नाही वापरली. असं जर वापरलं तर खरा गुरुवार झाला माझ्या दृष्टीनं. पुढच्या भविष्याचा विचार करून आणि पूर्वसुरी जे होते ऋषीमुनी, ज्यांनी कोणी हे दुर्भिक्षांचे अनुभव घेतले किंवा ज्यांनी कोणी हे घातलं त्यांचा उपासाचा विचार करून एवढं मोठा हा उपास रहस्याचा विषय आहे. म्हणून त्याला वेळ गेला. आपली क्षमा मागतो आणि आपण आता काय विचार करायचा त्याच्यावर तो करावा. शक्य असेल ते अंमलात आणावं. हे स्वयंभू शंभू शिवा काल भैरवा, काल भैरवा, जय जय काल भैरवा, जय जय काल भैरवा. हे स्वयंभू शंभू शिवा काल भैरवा,
निर्मितसे ब्रह्माजे विष्णू प्रतिपाळितसे विष्णू प्रतिपाळितसे विलया तुझ अर्पितसे विलया तुझ अर्पितसे देऊन त्या उत्तम गती जन्म देनवा काळ भैरव जय जय काळ भैरवा जय जय काळ भैरवा सत्याची कास धरिती सत्याची कास धरी रजकर्मा शुद्धि देती रजकर्मा शुद्धि देती जे तमास दूर करीती जे तमास दूर करी रक्षण दे सत्कार्या आणि त्या जीवा काळ भैरवा जय जय काळ भैरवा येता दुर्भाव कुठून येता दुर्भाव कुठून करित्यांचे निर्दालन करित्यांचे निर्दालन भक्तावरी छत्र धरून दीन जना भय देई जिंकण्या भवा काळ भैरवा जय जय काळ भैरवा जय जय काळ भैरवा हे स्वयंभू शंभू शिवा काळ भैरवा काळ भैरवा जय जय काळ भैरवा जय जय काळ भैरवा जानकी जीवन स्मरण जय जय राम।